नमस्कार. मी संजय पटारे, हवामान अभ्यासक. आपणास महाराष्ट्रातील हवामानासंदर्भात माहिती देणार असून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास आपणास हे निश्चित अंदाज येईल की यापुढं वातावरण कसं राहील. आणि सध्या जे राज्यामध्ये ढगाळ वातावरण दिसतंय, हे ढगाळ वातावरण जास्त काळ काही राहणार नाही. आणि मात्र थंडी वाढणार आहे. उत्तरेकडून जे वारे वाहतात त्यामुळं मात्र थंडीचं प्रमाण वाढणार असून खूप काही काळजी घेण्याची गरज आहे. कारण आत्तापर्यंत काही थंडी जाणवली नाही, परंतु यापुढं मात्र पुढील 10 दिवस खूप काही थंडी राहणार असून वयस्कर व्यक्तींची, लहान मुलांची, तसेच जनावरांचीही काळजी घेणं गरजेचं आहे. जनावरांनाही गोठ्यात बांधा. चला शेतकरी बांधवांनी आमच्या आणि आपणही आपली स्वतःची काळजी घ्या, कारण थंडीचं प्रमाण खूप काही पुढील 10 दिवस वाढणार आहे. आणि आपण समोर स्क्रीनवर बघतोय की कशी एक ट्रप लाईनसारखं तयार झालेलं आहे. पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, लोणार, अकोला, अमरावती या भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहणार आहे. तर संध्याकाळच्या वेळेसही सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागातही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. मात्र यामुळे काही पावसाची शक्यता नाही. एखाद्या भागामध्ये मात्र जास्त ढग एकाच ठिकाणी जर गोळा झाले तर हलकासा शिडकावा होऊ शकतो, परंतु जास्त काही शक्यताच नाही शक्यतो. कारण परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस थंडी असते त्यावेळेस पाऊस मात्र काही होत नाही. आणि ज्यावेळेस पाऊस असतो त्यावेळेस जे ढगाळ वातावरण ज्यावेळेस असतं त्यावेळेस थंडी मात्र कमी राहते. सध्या थंडी कमी आहे, परंतु उद्यापासून मात्र थंडीत वाढ होण्याची शक्यता, खूप काही थंडी राहण्याची शक्यता आहे. यापुढे मी आपणाला दाखवणारच आहे पुढं समोर स्क्रीनवर. आणि मी कायम आता काही व्हिडिओ टाकत नाही. त्याचं कारणही असंच आहे की ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये खूप काही वातावरण असतं, कोणत्या भागात पाऊस होईल, कोणत्या भागात नाही होणार, काय वातावरण राहील, त्यावेळेस मी वेळोवेळी व्हिडिओ टाकतो. परंतु सध्या काही वातावरण नसल्यामुळे व्हिडिओज टाकत नाही. आणि बघतोय आपण समोर स्क्रीनवर की 20 तारीख आणि सकाळी 8चं वातावरण, 20 तारखेला सुद्धा म्हणजे उद्या सकाळी ढगाळ वातावरण, अंशतः ढगाळ असं वातावरण राहील. सूर्यप्रकाश हे अधूनमधून राहत जाईल. मात्र दक्षिण भारतामध्ये ढगाळ वातावरण राहून काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे दक्षिण भारतात. आणि आपण बघतोय समोर स्क्रीनवर की आता 21-22 तारखेचं वातावरण, ढगाळ वातावरण अधूनमधून मात्र होत राहील. आणि 22 तारखेचं वातावरण बघतोय आपण की नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाणे, पालघर याही भागामध्ये खूप काही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये सगळीकडेच अधूनमधून ढगाळ वातावरण राहत जाईल. मात्र या भागामध्ये नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अकोला या भागामध्ये 22 तारखेचं दुपारी 3चं वातावरण आहे. खूप काही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. मात्र थंडीचं प्रमाण खूप काही वाढण्याची शक्यता आहे. 12 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली येण्याची शक्यता. आणि गोंदिया, गडचिरोली याही भागामध्ये थंडी जास्त राहण्याची शक्यता दिसते आहे. आणि मात्र आपण हे जे ढगाळ वातावरण आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी पिकावर मावा आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्या कारणाने फवारणी केल्यास खूप चांगलं राहील. आणि बघतोय आपण 27-28 तारखेचं वातावरण, अधूनमधून ढगाळ वातावरण, अधूनमधून सूर्यप्रकाश असं काही वातावरण राहील. आणि बघतोय आपण आता समोर स्क्रीनवर बघूयात यापुढील तापमान कसं राहील. तर सांगली पहाटे 4चं वातावरण आहे उद्याचं. सांगली 19, अकलूज 16, सातारा 16, पुणे 15, अहमदनगर 16, बीड 14, छत्रपती संभाजीनगर 14 अंश सेल्सिअस, लोणार 13 अंश सेल्सिअस, अकोला 12, अमरावती 14, जळगाव 15, मालेगाव 14, नाशिक 15. आणि अशा पद्धतीने एकंदरीत खूप काही थंडी वाढणार असून काळजी घेण्याची खूप काही गरज आहे. आणि आपण बघूयात आता 21 तारखेचं वातावरण, पहाटचं वातावरण बघूयात आपण. 21 तारखेचं पहाटचं 5चं वातावरण आहे. अहमदनगर 16 अंश सेल्सिअस, पुणे 16 अंश सेल्सिअस, लातूर 14 अंश सेल्सिअस, लातूरला पण पारा खूप खाली येतोय. नांदेडला 15 अंश सेल्सिअस, पुसद 13, लोणार 12, अकोला 11, अमरावती 13. अशा पद्धतीने एकंदरीत नाशिकला 15 अंश सेल्सिअस, पुणे 16 अंश सेल्सिअस. तर खूप काही थंडीचं प्रमाण वाढणार आहे. उत्तरेकडून जे वारे वाहतात त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढतंय. आणि आता आपण 23 तारखेचंही वातावरण बघू. 23 तारखेचं वातावरण बघूयात पहाटे 5चं. आणि बीडला 16 अंश सेल्सिअस, अकलूज 17, सातारा 18, पुणे 18, अहमदनगर 17, छत्रपती संभाजीनगर 14, लोणार 14, अकोला 12, अमरावती 14, जळगाव 14, मालेगाव 15, नाशिक 16. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत 14 ते 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान वातावरण राहणार.
म्हणजे थंडीचं प्रमाण खूप काही वाढताना दिसत आहे. त्यामुळं खूप काही सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. आणि बघतोय आपण आता 24 तारखेचं पहाटे 5चं वातावरण. हेच वातावरण आहे साधारणतः 15, 12, 14, 13, 15 याच पद्धतीने नागपूरला मात्र 12°C दाखवते. खूप काही थंडी राहणार आहे नागपूरला सुद्धा. आणि 25 तारखेचं वातावरण बघूयात. 26 तारखेचं वातावरण. 26चं सुद्धा पहाटे 5चं वातावरण बघतोय आपण. छत्रपती संभाजीनगर 15, अहमदनगर 17, बीड 17, पुणे 17, सोलापूर 18. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत पुसद 15, लोणार 14, म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत थंडीचं खूप काही प्रमाण वाढताना दिसतंय. त्यामुळे खूप काही काळजी घेण्याची गरज आहे. संजय पठारे, डोंगरगण, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर. नमस्कार.